तर तुम्हाला शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, तर कॉलेजच्या फीस मध्ये या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे, बदल करण्यात आलेला आहे. कॉलेजचे फीस आहे ते आता थोडक्यात वाढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्या कॉलेजची काय असायला पाहिजे, पहिले फीस माहित असायला पाहिजे. जेणेकरून जर ऐन वेळेवर जर तुम्ही त्या कॉलेजला काय करताय, चॉईस फिलिंग करताय आणि ऐन वेळेवर जर तुम्हाला अलॉटमेंट होते आणि तुमच्याकडे जर देखील फीस नसेल तेवढी, तर तुमचं ऍडमिशन या ठिकाणी काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाकडून काही नवीन या ठिकाणी जे कॉलेजच्या फीस आहे ते बदल करण्यात आलेला आहे आणि याचा सविस्तर पोर्टल देखील सीईटी सेल वरती याची टॅब देण्यात आलेली का कोणकोणत्या कॉलेजेसला जी फीस आहे त्यामध्ये बदल झालेला आहे, ही सगळी माहिती सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल देखील चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. ओके, तुमच्या मित्रांना शेअर करून द्यायचं आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला बघायचं असेल कोणत्या कॉलेजची फीस मध्ये किती बदल झालेला आहे याची एक सविस्तर टॅब सीईटी सेल वरती काय झालेली, ओपन झालेली. माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्यायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आलो सीईटी सेलच्या या ठिकाणी पोर्टलवरती, ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती, आणि आपण इथे जर क्लिक केलं ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 वरती, ओके, आणि याला जर स्क्रोल करत खाली घेतलं, ओके, तर इथं जर आपण नीट यूज वरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा न्यूज मध्ये सीईटी सेलच्या पोर्टलवर नवीन टॅब ओपन झालेला आहे, फीस अप्रूव्ह बाय फीस रेग्युलेटिंग अथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर, ओके, 2026-27 साठी. या टॅब वरती जर आपण क्लिक केलं, ओके, या टॅब वरती जर आपण क्लिक केलं तर यामध्ये काय आलेलं आहे, आपण जे काही इन्स्टिट्यूट आहे, जे काही कॉलेजेस आहे, ओके, आपल्या डिस्ट्रिक्ट वाईज आपण त्यांची काय बघू शकतो, या ठिकाणी फीस बघू शकतो. कोणकोणत्या कॉलेजची फीस मध्ये बदल करण्यात आलेला आहे, सविस्तर माहिती मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. चॅनल वरती सखोल मार्गदर्शन देखील आपण मेडिकल काउन्सिलिंग साठी करत असतो. जर देखील चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचंय. बघा, सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाइप या ठिकाणी जर आपण आलो तर आपल्याला कोणत्या इन्स्टिट्यूट साठी बघायचंय, वेगवेगळे बघा ऍग्रीकल्चर दिलेले, ओके, आपल्याला मेडिकल साठी बघायचंय, ओके, तर मेडिकल साठी आपण या ठिकाणी क्लिक केलं. सिलेक्ट सब टाइप म्हणजे कशासाठी बघायचंय आपल्याला, एमबीबीएस साठी बघायचंय का बीडीएस साठी बघायचंय का बीएमएस का बीएचएमएस, ओके. आपण थोडक्यात हे बघा फिजिओथेरपी पण दिले यांनी, तर आपण आता काय बीएमएस साठी बघू. हे बघा, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, याच्यावरती जर आपण क्लिक केलं आणि कोणत्या डिस्ट्रिक्टचे चेक करायचे बघा, सगळे या ठिकाणी अहिल्यानगर, अहमदनगर, ओके, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, ओके, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर वरती जर क्लिक केला आणि आमचं ऑफिस देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये उस्मानपुरा येथे आहे मित्रांनो, ओके. छत्रपती संभाजीनगरच्या असाल, जर ऑफिसला अजून व्हिजिट दिलं नसेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. आमच्याकडे फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत जर तुम्ही ऑनलाईन जरी जॉईन केला असेल किंवा ऑफलाईन, तरी संपूर्ण प्रक्रिया आम्ही करून देत असतो. जिथं कुठं जॉईन करणार असाल त्या लोकांना एक वेळेस खात्री करून विचारा का तुम्ही आमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन, इच अँड एव्हरीथिंग तुम्ही करून देणार का. जर ते हो म्हणत असतील तरच त्याच वेळेस काय करा, जॉईन करा. आणि कोणताही काउन्सिलर जर तुम्हाला एक्स्ट्रा फीची डिमांड करत असेल, 50,000, 1,00,000, 2,00,000 रुपये द्या, मी तुमचा नंबर लावून देतो, तर विश्वास ठेवू नका, ओके. त्यानंतर बघा, गेट रिपोर्ट वरती जर आपण क्लिक केलं तर हे बघा, इन्स्टिट्यूट आयडी दिलेली बघा, या ठिकाणी इन्स्टिट्यूट नेम दिलेलं आहे CSMSS आयुर्वेदिक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, ओके, डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर बघू शकता. स्ट्रीम बघू शकता बीएमएस, स्टेटस अप्रूव्ह झालेली आहे बघा. कधी झालेली मीटिंग, 9/6/2026 ला मीटिंग झालेली आहे, ओके. त्यानंतर कॉलेजची जी ट्युशन फीस आहे आता किती, 2,28,000 काय कॉलेजची ट्युशन फीस आहे. मागच्या वर्षी फीस कमी होती, हेही तुम्हाला दाखवणार आहे. डेव्हलपमेंट फीस बघू शकता तुम्ही किती, या ठिकाणी 28,500 आणि टोटल फीस 2,56,500 काय कॉलेजची टोटल फीस आहे. हे अकॅडमिक इयर 2026-27 साठी या कॉलेजची फीस आता बदल झालेली. हेच जर आपण या ठिकाणी 2025 साठी जर बघितलं, ओके, हे बघा 23-24 ची जी काही फी स्ट्रक्चर होती, आता जुना फी स्ट्रक्चर या ठिकाणी, ओके, तर या फीसचं तुम्ही बघू शकता. बघा, कोर्स नेम बीएमएस, ओके, आणि तुम्ही या ठिकाणी कॉलेजही बघू शकता. हे बघा, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय कांचनवाडी, ओके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, ओके. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोर्स नेम बीएमएस, टोटल 100 जागा आहे, ओके, कॉलेजला. याच्या ज्या 100 सीट आहे आता कशा भरल्या जातात, ऑल इंडिया कोट्यातून 15, त्यानंतर स्टेट कोट्यातून 70, एनआरआय आणि इन्स्टिट्यूट मधून 15, टोटल 100 ज्या सीट आहे
या 3 वेगवेगळ्या कोटास मधून या सीट भरल्या जातात. ओके, तर तुम्ही यामधून बघू शकता स्टेट मेरिट थ्रू जर नंबर लागलं तर 1,88,500 फीस होती तुमची. या ठिकाणी बघू शकता जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर ट्युशन फीस 1,67,555 होती आणि ह्या वर्षी ही जी फीस आहे तुम्ही बघू शकता ट्युशन फीस 2,28,000 रुपये झालेली. ओके, त्यानंतर डेव्हलपमेंट फीचा जर विचार केला तर 20,945 ही मागील वर्षी होती आणि ह्या वर्षी या फीस मध्ये बघू शकता 28,500 आणि टोटल 2,56,500 आणि मागच्या वर्षी जी टोटल फीस होती 1,88,500. म्हणजे थोडक्यात ही जी फीस या ठिकाणी काय करण्यात आलेली, वाढ करण्यात आलेली. विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्टीचं लक्ष द्या. तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जर या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागतं. चॉईस फिलिंग मध्ये तेच कॉलेजेस ऍड करा जिथं आपल्या बजेट म्हणजे जो काही आपलं बजेट असेल तेवढी जर फीस ओपन मधून जरी कॉलेजवाले डिमांड करत असतील, खूप सारे कॉलेजवाले जर तुमची कॅटेगरी जरी असेल तर हे काय करतात, ओपनची डिमांड करतात फीसची. मग जर हे असं करत असतील तर तुमचे बजेट असायला पाहिजे त्या कॉलेजला किती फीस आहे. सगळ्या फीस स्ट्रक्चर याच्या पोर्टलवरती तुम्ही सर्च करू शकता. कोणत्या फीस कोणत्या कॉलेजला किती फीस लागणार. ओके, तुम्ही यामध्ये बघू शकता. आता छत्रपती संभाजीनगर साठी झालं, तुम्ही आयल्यानगर साईडला या ठिकाणी रिपोर्ट बघू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही अकोलाचं या ठिकाणी काय करू शकता, रिपोर्ट बघू शकता. सगळ्या कॉलेजेसच्या तुम्ही यामधून काय बघू शकता, फी स्ट्रक्चर बघू शकता. पब्लिकली आपल्या विद्यार्थ्यांचं नेक्स्ट अकॅडमीचे किंवा जे इतर विद्यार्थी त्यांचं शैक्षणिक वर्ष खराब ना हो यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आपण या चॅनलवरती करत असतो. फॉर्म कसं भरायचं स्टेप बाय स्टेप ही व्हिडिओ आपण टाकलेले आहे, कारण सगळे मुलं जे ते आपलेच आहे. ओके, सगळी माहिती सविस्तरपणे भेटते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो देखील आपलं बजेट नसेल, आपलं बजेट जर 2 लाख असेल आणि आपण जर 3.5 लाख एखाद्या कॉलेजला फीस असेल आणि जर त्याला प्राधान्य पहिला देतोय आणि तो जर आपल्याला अलॉटमेंट होते तर आपल्याला 3.5 लाख रुपये भरावे लागू शकतात. मग ह्यामध्ये काय करा, सगळ्या कॉलेजची फीस या ठिकाणी चेक करा आणि त्यानंतरच काय घ्या, निर्णय घ्या. दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह साठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सगळ्यांनी जॉईन करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.